एक अरे एक क्विंटल न्यूयॉर्कमध्ये कणखर नेतृत्व जे जवाहर मुंडानी हे निवडून आले होते, त्यांना तिकडच्या जाण होती शहराची. तसं आदित्य ठाकरे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये खूप ऍक्टिव्ह आहे. मला ही बातमी आता कळली आणि नाही मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे, कारण मुंबईचं महापौर आदित्य मुंबईचा महापौर होणार ह्या अफवेचा उगम कुठून झाला ही मी थोडीशी माहिती घेतली पत्रकारांकडनं. तर मला असं कळलं की संघामध्ये चर्चा सुरू आहे की 10 वर्ष झाली मोदी देशाचे पंतप्रधान झाले, 5 वर्ष झाले गृहमंत्री अमित शाह आहेत, पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे, ते बदलू शकले नाहीत. म्हणून संघात चर्चा आहे की मोदी किंवा अमित शहाना परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा, असा प्रस्ताव संघात चालू आहे. पण ही संघाची अंदर की बात आहे. कदाचित मोदी किंवा शहाना ते अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं नामांतर, कारण काय बघा अहमदनगरचं अहिल्यानगर केलं, तसं अजूनही विरोधी पक्षात असताना अहमदाबादचं ते कर्णावती करू बोलले होते. आता 10 वर्ष होऊन गेले, 11 वर्ष झाली मोदी पंतप्रधान आहेत. अहमदाबाद ही गुजरातची राजधानी, म्हणजे त्यांचं दोघांचं होमटाऊन, त्या होमटाऊनचं अजून नामांतर होत नाहीये. त्याच्यामुळे अमित शहा किंवा मोदी यांना बहुतेक येत्या काही दिवसात ते महापौर करतील अहमदाबादचा. पालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून ते विधानसभात आणतील आणि आत्ताचे जे कोणी मुख्यमंत्री असतील तो मंजूर करतील, अशी मला अंदर की बात ही कळलेली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी असं म्हणले काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते पोटनिवडणुकीमध्ये असताना प्रचारामध्ये ते अशा प्रकारे बोललेले आहे. तो त्यांच्यापुरता तो प्रश्न असेल. मला नाही वाटत. आता जसं मुंबईमध्ये सुद्धा इतर काँग्रेसची लोक काहीतरी बोलत असतात, मग ते काँग्रेसची लोक सांगतात ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर रवंत करण्यात काय अर्थ नाही. जिल्ह्यामध्ये गेला त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील संध्याकाळी झालेल्या होत्या. या बैठकांमध्ये या कार्यकर्त्यांचा काय कल होता? कुणासोबत युती करायला हवी किंवा कुठल्या पक्षासोबत जायला हवं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये? नाही, काही ठिकाणी म्हणजे भांडायचं कोणाच्याच मनात नाहीये. कारण आता बघितलं तर हा जो सगळ्यांचा कारभार चालू आहे बेगुमानपणा नाही, म्हणजे कोणालाच जुमानत नाहीयेत. उघड उघड दिवसा ढवळ्या जमिनी ढापतायत, पैसे लाटतायत, काय वाटेल ते चाललेले आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मुंबईची तिजोरी तर फस्तच केलेली आहे. आता शक्तीपीठ महामार्ग सुद्धा शेतकऱ्यांचा विरोध असून गरज नसताना हा ज्याचं सुरुवातच नारळच फुटणार 86,000 कोटींनी आणि त्याच्यानंतर मग तो वाढत जातं. म्हणजे 86,000 कोटींनी सुरुवात झाल्यावर तो 1.5 लाख 2 लाख कोटीपर्यंत जाणार. म्हणजे यांचं उखळ पांढरं होणार आणि शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मारल्या जाणार. शेतकऱ्याच्या हातामध्ये तिथे भिकेचा कटोरा येणार. त्या टोल नाके यांच्याचकडे जाणार. आजूबाजूच्या जमिनी आता यांनी घेऊन मोकळे पण झाले असतील. तिकडे यांची सगळे व्यवसाय येणार, पेट्रोल पंप येतील, मॉल येतील, काय 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 होईल. म्हणजे ह्यांची आबादी ही लुटमार करून होणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळ्याच पक्षांनी आता शहाणू होऊन याच्या विरोधात एकत्रितपणे लढून यांना हरवलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.